आज आपण मटणाची रेसिपी शेअर करतोय. मैत्रिणींनो, घरीच मसाला बनवायचा. नेहमीच बाहेरचे मसाले आणले की बनवलेला जो रस्सा आहे, चिकनचा असो, मटणचा असो किंवा अंडा करी असो, चविष्ट बनतातच असं नाही बरं का. आज घरच्या मसाल्यातच बनवते, चव छान आहे. मसाला कसा बनवायचा तो जर पाहायचा असेल तर व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मटण स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे बारीक चिरून घेतलेलं आहे. गॅसवरती पातेलं ठेवलं, कारण सुरुवातीला मटण शिजवून घ्यायचं आहे. आणि मटण शिजवून घेत असताना हळदी मिठातलं सुरुवातीला मी शिजवून घेते, नंतर मसाल्यासोबत शिजवते. त्यासाठी एक पळी तेल घातलं आणि भरपूर असा कांदा घातला. आता इकडे बघा, मटण स्वच्छ धुवून घेतलं, इकडे कांदा भाजतोय, तोपर्यंत इथे मीठ घालते. मीठ आता मी अंदाजे 2 चमचे मीठ घातलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. कारण सुरुवातीला मटण शिजवून घेत असताना हळदी मिठातलं शिजवून घ्यायचं, म्हणजे मुलांच्यासाठी कसं थोडंसं जे हळदी मिठात शिजवलेलं मटणाचं जे सूप आहे ते देता येतं, म्हणून असं बनवते. चव छान लागते बरं का. आणि सगळ्यात मोठी आणि सोपी जे काही यातली जी ट्रिक असेल तर ती काय आहे माहिती आहे का, मटण शिजवून घेत असताना मंद आचेवरती शिजवून घेतलं की रश्श्याला चव छान लागते. आणि इथे जो कांदा भाजून घेते ना, तो कांदा हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. कच्चा कांदा राहिला की रस्सा असेल किंवा करी असेल त्यामध्ये तसाच राहतो. आणि खमंग चवीसाठी हा जो कांदा आहे तो छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता तुम्ही बघितलं तर लक्षात आलंच असेल की कांदा छान हलकासा ब्राऊन झालेला आहे. आणि आता हळदी मीठ लावलेलं जे मटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. चवदार रस्सा बनवायचा ना तर ही ट्रिक नक्की फॉलो करा. कांदा तुम्हाला बघूनच लक्षात आला आहे की हलका ब्राऊन झाला आहे. आता हळदी मीठ जे लावून घेतलेलं मटण आहे ते यामध्ये घालते आणि छान असं मिक्स करून घेते. 2 ते 3 वेळा छान मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं, पुन्हा हलवून घ्यायचं, कारण लगेच पाणी सुटत नाही. आणि मिठामुळे ज्यावेळी पाणी सुटतं त्यावेळी अंगच्या पाण्यात हे मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चिकन 15 ते 20 मिनटामध्ये शिजतं, परंतु मटण शिजण्यासाठी वेळ लागतो. साधारणतः 45 मिनटं ते 1 तास हा वेळ लागू शकतो. हळदी मीठ लावलेलं हे जे मटण आहे ज्यावेळी फोडणीत घातलं, छान असं मिक्स करून घेतलं आणि आता झाकण ठेवायचं. थोड्या वेळासाठी वाफ द्यायची. पाणी सुटेपर्यंत 1-2 वेळा छान असं हलवून घ्यायचं. आणि ज्यावेळी आपल्याला वर ताटात का पाणी ठेवलेलं, कारण तळाशी करपू नये म्हणून. आणि ज्यावेळी मंद आचेवरती आपण शिजवून घेतो त्यावेळी पटकन करपत नाही. आणि तुम्हाला जर घाई गडबड असेल तर मीडियम टू हाय फ्लेमवरती तुम्ही शिजवून घेऊ शकता. पण रस्सा झणझणीत आणि चवीला छान बनवायचं म्हटलं की या जे मटणाच्या रेसिपी आहे त्या मंद आचेवरती शिजवून घेतल्या तर छान लागतात. इकडे मटण शिजते तोपर्यंत मसाला बनवून घेण्यासाठी खसखस, बडीशेप, तीळ, धणे घेतलेले आहेत, भरपूर असं लसूण, जिरे आणि खडे मसाले घेतलेले आहेत. बघा खड्या मसाल्यात काय काय घेतले, हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं अर्धा इंच आल्याचे काप घ्यायचे आहेत. कोथिंबीर आज नव्हती त्यामुळे कोथिंबीर जी आहे ती स्किप केलेली आहे. मसाला भाजून घेते तोपर्यंत इकडे मटण शिजले का बघायचं. आणि हे बघा, अंगच्या पाण्यातच मटण शिजवून घेते. आणि अंगच्या पाण्यात जेव्हा आपण मटण शिजवून घेतो तेव्हा त्याचे जे पीस आहे त्याला चव छान लागते. आणि सूप जर काढायचं म्हटलं तर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि छान असं सूप आपल्याला याचं बनवून घ्यायचं आहे. अजून काही मटण शिजलं नव्हतं तोपर्यंत मसाला तर बनवून घेते. 45 मिनटानंतर चेक करायचं आणि साधारणतः 1 तास लागलेला आहे मटण शिजण्यासाठी. आणि 1 तासानं मटण हे शिजलेलं आहे. थोडंसं अळणी सूप, अळणी मटणाचे जे पीस आहे थोडे साईडला काढून घेतले, नंतर फोडणी करून घेते. त्यासाठी पातेल्यामध्ये आता छोटंसं पातेलं घेतलेलं आहे, यामध्ये फोडणी करून जे मटण शिजवलेलं पातेलं आहे त्यामध्येच फोडणी काढून घेणार आहे. त्यासाठी 2 ते 3 चमचे तेल घालते. तेल हलकंसं गरम होऊ देते. नंतर आमचा घरगुती हा कांदा लसूण मसाला वर्षभरासाठी साठवून ठेवला जातो आणि प्रत्येक भाज्यामध्ये हा वापरला जातो. रंग सुरेख आहे, मिरच्या निवडक असतात, मसाले योग्य प्रतीचे वापरले जातात आणि असा हा कांदा लसूण मसाला बनवला जातो. कोणाला जर ऑर्डर करायचं असेल तर नक्की कमेंट करा. मैत्रिणींनो, हा जे वाटण करून घेतलं मसाल्याचं हे घरगुती मसाला जो तुम्हाला दाखवला, जे मसाले वापरून बनवलेला आहे तोच मसाला आहे, त्यामुळे मी बाहेरचा मसाला वापरत नाही. आणि हा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. छान असं वाटण करून घेतलेलं आता ते फोडणीत घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं. तुम्हाला जर ग्रेव्ही करायची असेल किंवा सुक्कं मटण बनवायचं असेल तर याच पद्धतीने बनवा. आज मी थोडंसं मटणाचा रस्सा बनवते. आणि हे बघा, तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे. आणि काय केलं, ते पातेलं छोटं होतं म्हणून ही जी फोडणी केलेली यामध्ये काढून घेतली, कारण मला थोडा रस्सा जास्त बनवायचा होता. मटणाचे जे पीस आहे त्यामध्ये हा मसाला घातला आणि छान असे उकळी येईपर्यंत छान असं शिजू देते. नंतर गरम पाणी, इकडे बघा पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. रश्श्याला छान अशी तरी यावी तर त्यासाठी गरमच पाणी वापरायचं. सुरुवातीला मटणाचेच पीस आहे त्या मसाल्यासोबत शिजू देते आणि नंतर यामध्ये पाणी होते. आता जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा तेवढं त्यामध्ये पाणी ॲड करा.
आता भाकरीबरोबर कुस्करून खायचं तर रस्सा जास्तच बनवायचा. आणि मैत्रिणींनो, खरंच सांगायचं म्हणजे खूप छान जबरदस्त चवीला हा मटणाचा रस्सा लागतो. मी बनवलेल्या मसाल्यामध्ये मी जसा मसाला बनवला ना त्या पद्धतीने मसाला बनवून तुम्ही एकदा नक्की बनवा. खूप छान अशी चव आहे. हॉटेलपेक्षाही भारी चवीचा असा मटणाचा रस्सा बनतो. हे बघा, छान असं ग्रेव्ही यामध्ये, म्हणजे मटण शिजलेलं आहे मसाल्याच्या ग्रेव्हीमध्ये. आता यामध्ये पाणी घालते. पाणी गरमच वापरायचं आणि थोडंसं मिक्स करून घेते. आता पुरेसा असा रस्सा झालेला आहे आणि उकळी येऊ द्यायची. पुन्हा मंदाचेवरती 5 मिनटासाठी मटणाचे पीस जे आहे त्या मसाल्यासोबत शिजू द्यायचे. मैत्रिणींनो, हे बघा, छान असा मटणाचा रस्सा तयार आहे. आणि आता गरम गरम भाकरीसोबत हा मटणाचा रस्सा. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही मटणाची रेसिपी कशा करता तेही मला कमेंट करून नक्की सांगा. मसाला बनवण्याची जी पद्धत आहे प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आमच्या भागामध्ये असंच बनवतात मसाला. आणि मी शक्यतो बाहेरचे मसाले वापरणे टाळते. घरच्या मसाल्यात बनवलेलेही भाज्या खूप छान चवीला होतात. तसेच मटणाच्या कोणत्याही रेसिपीसाठी हा मसाला नक्की वापरा.